त्याच्यामध्ये आज दुपारी ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्ये अंदाज आहे की 5 मृत्यू पडले असावेत आणि बाकी जे जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलेलं आहे. डॉक्टर दंदे त्यांचा जबाबदारी डॉक्टर दंदे साहेब सुद्धा इथे त्यांच्या दवाखान्यातसुद्धा जे काही उपचारासाठी काम लागले होते त्याचा उपचार इथे चालू आहे. पण ज्या पद्धतीने अशा या वारंवार ज्या घटना ज्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह हँडल केल्या जातात त्या ठिकाणी होतात, त्याच्यामुळे एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटनी जे काही नियम केलेले आहेत त्याचं खरोखरच प्रत्येक युनिटनी व्यवस्थित पालन केलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व युनिटनी काळजी घेतली पाहिजे. आणि राज्य शासनाला आमची मागणी राहील, अधिवेशन आहे आता 10 दिवसांचं, आम्ही त्यामध्ये आपण विचारू की अशा पद्धतीनं जे काही एक्सक्लुझिव्ह युनिट आहेत ते जर व्यवस्थित नियमाचं पालन करत नसेल, कायद्याचं पालन करत नसेल तर त्यांच्या युनिटचं लायसन्ससुद्धा राज्य शासनाने बंद करावं. पण या नागपूर शहराच्या आजूबाजूला वारंवार अशा घटना घडतात एक्सक्लुझिव्ह युनिटमध्ये, अशा घटना घडल्या नाही पाहिजे यासाठी शासनाला काही कडक पावलं